चला कोड्यावरचा आणखी एक दुसरा प्रश्न घेऊया. वर्तुळात संख्या येतात, चौरसात संख्या येतात किंवा सेपरेट सेपरेट त्रिकोणात, गोलात असं कसंही उदाहरण दिलं जातं पहा. आता हे उदाहरण जर दिलं तर कसा संबंध लावायचा? एक तर आडव्या ओळीमध्ये संबंध लावून बघायचा किंवा उभ्या स्तंभामध्ये लावून बघायचा किंवा तिरका कर्णासारखा तिरका काही संबंध लागतो का तो बघायचा पहा. आता इथं पाहू आपण 6 आणि 2 ची बेरीज करू 8, 8 पंचे 40. तोच संबंध इथं लागतो का पहा. 3 आणि 1 4, 4 पंचे 20 म्हणजे नाही लागत. मग आता आपण वजाबाकी करून पाहू. 6तून 2 गेले 4, 4 10 40. आता 3तून 1 गेल्यावर 2 राहिली, 2 10 20 होतात म्हणजे हा पण नाही लागत. मग आता बेरीज वजाबाकी लावून जाईल. मग आता काय करायचं? वर्ग संख्याचं लावून बघायचं. आता 6चा वर्ग घेऊया आपण. 6चा वर्ग अधिक 2चा वर्ग. आता 6चा वर्ग किती आहे? 36 अधिक 2चा वर्ग किती आहे? 4 बरोबर किती आलंय? 40. जरा वाटतंय ही ट्रिक लागू पडेल असं वाटतंय पहा, पण पुढचं पाहूया. याला जर लागली तर मग त्याच प्रकारे आपण उत्तर काढायचे पहा. आता 3चा वर्ग अधिक 1चा वर्ग. 3चा वर्ग किती आहे? 9. 1चा वर्ग किती आहे? 1. किती झाले? 10. अरे वा, म्हणजे ही ट्रिक लागू पडली पहा की दिलेल्या संख्येचा वर्ग करणे आणि त्याची बेरीज करणे. आता इथंही तसंच करायचं. मग 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 4चा वर्ग किती आहे? 16 अधिक 5चा वर्ग किती आहे? 25. यांची बेरीज करा. 6 आणि 5 11, हातचा 1, 2 आणि 3 आणि 1 4, 41. म्हणजे आपलं उत्तर आलं प्रश्नचिन्हाच्या जागी 41. म्हणजे पर्याय क्रमांक 4. तुमच्या लक्षात येतंय कसा संबंध लावायचा तो? एक तर गुणाकार करून किंवा बेरीज करून त्याचा वर्ग करून पहा अशा पद्धतीने, किंवा मग आता बेरीज वजाबाकी झाल्यानंतर मग वर्ग करून पहा. वर्गाने नसेल जमत त्यानंतर घन करून पहा. जी ट्रिक लागू त्या ठिकाणी दोन्ही याला, ह्या चौरसामध्ये दोन्ही पहिल्या याला लागू पडल किंवा उभ्या याला लागू पडल त्या पद्धतीने तुम्ही करून बघायचे पहा आणि उत्तर बरोबर काढायचे पहा. फार सोपं आहे, फक्त थोडस लक्षपूर्वक समजूतदारीने करायला लागतंय, मग आपल्याला बरोबर उत्तर मिळते पहा. आणखी आपण